Hare
हृदय मंदिरी शोधुनी पाहे देव नटला नाना परी करुणी उरला चराचरी भक्तासाठी प्रगटला भारतयाचा वाहिला देव नटला नाना परी करुणी उरला चराचरी जनी मने भक्तासाठी वेळा झाला जगजेती देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागततिष्ठन्तमानन्दगङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपा प्रसाराने कथेचा विचारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती ब्रह्मादिकं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि सद्गुरुं तं नमामि श्रीपादनाथं गुरुराजवैरं मुमुक्षुनामं ज्ञानदानैक्यरक्षं घोटीक्षेत्रे निवासनं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं तं नमामि वेदविद्यावरिष्ठं नमो ज्ञानेश्वरा Om Namo
त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी आता माझ्या भावास अंतराय नको देवा आले बाबा ते करतो तुझेच नाम उच्चारितो दृढ राखावे मना पायासी बांधून आले बाबा ते करतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको तुझू देऊ फाटे आले बाबा ते करतो तुझेच नाम उच्चारितो मस्तक हे पायावरी हृदय मंदिरी चौधरी आहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी भक्तासाठी प्रगटला भारतयाचा वाहिला देव नटला नाना परी भरून उरला चराचरी जरी म्हणे भक्तासाठी वेळा झाला जगजगी देव नटला नाना परी भरून उरला चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी सेवेसाठी निवडलेला अभंग ज्याच्या ताटामध्ये देव जेवतो आणि ज्याच्या कीर्तनात देव नाचतो असे नामदेवराय यांची दासी जनाबाई त्यांचा नाम देवाचा पत्ता किंवा देवाचे अस्तित्व सांगणारा हा 4 चरणाचा अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. थोडासा परिहार देणं गरजेचं आहे की विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट नंदूशेठ केनी यांच्या प्रेरणेने संत श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या आशीर्वादाने कृपेने सखी बाबा यांच्या आशीर्वादाने जगन्नाथ महाराज हेडगे यांच्या मार्गदर्शनाने इथे जे मासिक कीर्तन सेवा एकादशी निमित्त कीर्तन सेवा आहे. आज मोहिनी एकादशी आहे त्याच्यानिमित्त जी कीर्तन सेवा मधुपामाकडे आले त्यांचा मी आहे. देव आता जनाबाईचं थोडक्यात चरित्र सांगायचं म्हटलं तर जनाबाई
मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड गावामध्ये दमा नावाच्या एका शूद्राच्या घरी जन्म जनाबाईचा झाला. कारण तो दमा नावाचा आहे, तो पांडुरंगाचा निस्सी भक्त असतो आणि त्याची नित्यनियमाची पांडुरंगाची वारी असते आणि त्यांना मूलबाळ असते. मूलबाळ नसल्यामुळे ते म्हणजे तो वारीला जातो पण मूलबाळ नसतो. पण देवाकडे प्रार्थना करतो की मला बाबा मूलबाळ नाही. तर पांडुरंगाने सांगितलेलं असतं की थोड्या दिवसात तुला एक असे कन्यारत्न होईल की जगाचा तिच्याकडून उद्धार होईल. तर थोड्या दिवसानंतर त्यांच्या पोटी जनाबाईचा जन्म झाला. हळूहळू जनाबाई थोड्या मोठ्या होऊ लागल्या. 4-5 वर्षाच्या झाल्या. 4-5 वर्षाच्या झाल्यानंतर त्यांना प्रत्येक वेळेला बाबा पंढरपूरला देवाच्या दर्शनाला जातात, वारीला जातात. त्यांना पण स्वतःला म्हणजे जायची इच्छा झाली. इच्छा झाल्यानंतर ते त्या आई बाबाला म्हणू लागल्या मला पण वारीला यायचं आहे. तुम्ही कुठे जाता? तर जगाचा जो बाप आहे, कारण ज्याच्या सत्तेने सर्व विश्व चालते, त्या जगाच्या बापाला आम्ही भेटायला जातो वारी. असं सांगितल्यानंतर जनाबाईंना खूप आनंद झाला. ते म्हणले सर्व सुखाचे आगर बाप आणि जगाचा बाप आहे त्याला भेटायला जातो. जनाबाईला पण तिला पण इच्छा झाली की मला पण देवाला भेटायला यायचं. पण आईवडील काय म्हणजे जनाबाई तिकडे खूप गर्दी असते, तो नाही आलेलं बरं, तर माणसं चुकली जातात, नको. तर तिने सांगितलं की मला यायचंच आहे. यायचं म्हटल्यानंतर आता ऐकायला म्हटल्यानंतर ते दोघं घेऊन आले त्यांना. हळूहळू पंढरपूरच्या रस्त्याने निघाले आणि पंढरपूरला आले. पंढरपुरात आल्यानंतर तिथलं एक असं आहे की चंद्रभागी स्नान करू, हरिकथा, नंतर पांडुरंग परमात्म्याचं दर्शन, अशा पद्धतीचा तिथला नित्यक्रम आहे. मग नित्यक्रमाप्रमाणे चंद्रभागेमध्ये ते पुंडलिकाच्या मंदिराजवळ जनाबाईच्या हातामध्ये कपडे देऊन ते चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गेले. स्नानासाठी गेल्यानंतर चंद्रभागा नदीला असा पूर आला, कारण आषाढी वारीमध्ये थोडेसे पावसाळ्याचे दिवस असतात, नदीला पाणी भरपूर असते. पण त्या पुरामधून ते कुठे गेले, परत ते काय आलेच नाही. जनाबाई 1 तास 2 तास 3 तास अशी त्यांची वाट बघून बसली. आता काय करायचं, वडील तर येत नाही, पहिल्यांदा पंढरपूरला आलेले, मग आता करणार तरी काय. मग एका बाबाला विचारलं, बाबा माझे 4-5 तास झाले, वडील आले नाहीत, आता मी काय करू, कुठे भेटतील ते. मग त्यांनी सांगितलं आता जिथं नामदेवाची पायरी आहे त्या नामदेवाच्या पायरीवर जना तू जाऊन बस. मग त्या पायरीला ओलांडून सगळे पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायला जातात. मग अशा पद्धतीने ते आई वडिलाचे कपडे घेऊन पांडुरंग परमात्म्याच्या त्या दारात आता जिथं नामदेव पायरी आहे त्या पायरीवर येऊन बसली. बसल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघायची, हे माझे आई वडील आहेत का तर नाही, दिवस संपला, रात्र झाली, आता काय करायचं.
आता काय करायचं मग त्याला काय आई वडील काय भेटतं ना. शेवटी नामदेवरायाला वृत्तांत झाला. नामा ते पायरीवर बसलेले लेकरू आहे त्याला गाभाऱ्यात घेऊन ये. पांडुरंग परमात्म्याने त्याची आज्ञा दिली. त्याची नामदेवरायाने ज्यावेळेला दर्शन जाताना त्या जनाबाईला गाभाऱ्यात घेऊन गेला. पांडुरंगाची शेजारती चाललेली ती उठा सकाळ पांडुरंगा चाललेली असते ती जनाबाईने पाहिली आणि देवाला घरात उजाळणे तुपाने असते. सकाळी आंघोळ घालून ते काकडा चालू असते. तुला ते रूप बघून एकदम असं आश्चर्यचकित झाली. मग तिथे जनाबाईंचे दर्शन झाल्यानंतर पांडुरंगाची मुठी जरा झाली. मग नामदेवरायाला सांगितलं या लेकराला आता घरी घेऊन जा. घरी घेऊन मग जसं देवाची आज्ञा म्हणल्यानंतर नामदेवरायाने तिला घरी घेऊन गेला. कारण नामदेवराया घरी गेल्यानंतर पहिल्यांदा नामदेवराय हा आईच्या आज्ञेशिवाय कोणतंही काम करत नसतात. आईची आज्ञा न घेता त्या जनाबाईला घरी घेऊन गेल्यानंतर त्या तुळशी वृंदावनाजवळ तिला बसवली आणि गेला आई मी एक चूक केलेली आहे की मुलगी अशी आहे पण मला देवाने सांगितलं की हिला घरी घेऊन जा. मग घरी घेऊन आल्यानंतर आता अगोदरच घरामध्ये 14 माणसं आणि जनाबाई 15 घरामध्ये खायला काही नाही. आता अशा पद्धतीने नामदेवरायाने घेऊन आलेलं आहे. घेऊन आल्यानंतर मग तिला दिवसभर अशीच ठेवली सोनाई मातेने. कारण तिला थोडासा रागच आलेला होता की हिला आणखी कसं सांभाळणार. त्याच्यानंतर दामाची आली दिवसभर काम करून त्यांनी विचारलं. सोनाईच्या रूपाने तिला आई भेटली. नामदेवरायाच्या रूपाने भाऊ भेटला. आणि संध्याकाळी दामाजी शेट्टी आले. त्यांनी विचारलं की ही कोण. तर त्या देहाला जना म्हणतात. जना म्हणतात म्हणल्यानंतर आणि कुठं करायचे माझे आई वडील नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी गेले आणि तेथून ते परत आलेच नाही. अशा पद्धतीने सांगितल्यानंतर तिला सांगितलं की ठीक आहे. अशा पद्धतीने आता त्या दामाजी शेट्टीच्या रूपाने तिला वडील भेटले. आई वडील भाऊ भेटल्यानंतर थोडासा तिला धीर आला. धीर आल्यानंतर जनाबाई देवाचे म्हणजे आभार किंवा गाणी म्हणू लागली की आडलोट करी गणी भरी चक्रवाणी भरी चक्रवाणी भरी चक्रवाणी आडलोट करी गणी भरी चक्रवाणी भरी चक्रवाणी भरी चक्रवाणी आडलोट करी गणी
करताना की पांडुरंग परमात्मा कचऱ्यात सुपली घेऊन मागं कचरा भरण्यासाठी तिच्या मागं फिरायचा. मग देवाला पण तिथं इतकं वेळ लागलेलं की हर ठिकाणी ते गळत असताना तिला दळू लागायला लागला. गौऱ्या हे करताना गौऱ्या कापू लागला. म्हणजे अशा पद्धतीने देवाचं पण तिला बघा. तर एकदा काय झालं, रात्री 12 वाजता देव पांडुरंग परमात्मा तिच्या घरी गेला आणि जनाबाईला दरवाजा ठोकून उठवलं. त्याने तर आता गळत गळायचं आहे. स्वतः गळत घेऊन तिच्या घरी गेला टोपलीवर आणि तिला गळू लागला. सुंदर माझे जाते कोणतं दळण गळलंय तर प्रपंचारूपी दळण गळलंय. कारण हे आपल्याला जे दिसतंय ते जाणं ते दळण नाही, की जे आपल्या शरीरामध्ये काम क्रोध क्षण विकार आहेत, अहंकार दम जे काढण्यासाठी ते दळण गळलंय. जीव शिव दोन्ही खुंटे आणि त्यामध्ये ह्या सुद्धा आपल्या देहामध्ये 2 खुंटे आहेत. तसं त्या दात्याला 2 खुंटे आहेत. एक वरला आहे तो जीव आणि आतमध्ये आहे तो शिव. तर त्या शिव रूपी खुंट्याला जे दाणे चिकटून राहतात ते कधी भरडले जात नाही. तसंच भगवत म्हणजे आपण ज्या भगवंताचं नाम घेतलं तर त्या खुंट्याला एकदम चिकटून राहणार. म्हणजे हे प्रपंचारूपी जनाबाईने दळण दळलेलं आहे. एकदा कबीर महाराज काशीवरून जनाबाईचं दर्शन आलं. कोण मी थोर जनाबाई म्हणून जनाबाई आले तर भेटायला आले होते. तर जनाबाई शेण गोळा करून गवऱ्या शेण करून गवऱ्या थापत होती. गवऱ्या थापत असताना तिच्या काहीतरी गवऱ्या तिच्या मैत्रिणीनं किंवा त्या दुसऱ्या मुलीनं चोरल्यानंतर कबीर महाराजांना ते म्हणे की माझ्या जास्त गवऱ्या होते, हिने जास्त म्हणजे चोरल्या. तर दोघीचं भांडण आपलं करायचं भांडण झालं. त्या भांडण झाल्यानंतर आता त्या गवऱ्या वेगळ्या कशा करायच्या तिथे कबीर महाराज पोचलेले जनाबाईचं दर्शन घेण्यासाठी. कोण जनाबाई तर ते जनाबाई म्हणली ज्या गौरीतून विठ्ठल नामाचा ध्वनी येईल ती ध्वनी ती गौरी माझी आणि ज्याच्यातून येणार नाही ती हिचे आहे. अशा पद्धतीनं त्यांना कबीर महाराजांना म्हटलं की त्यांनी कानाला लागली तर त्या विठ्ठल विठ्ठल त्या गौऱ्यातून ध्वनी निर्माण होता.
ते कानाला लावून ज्या गौऱ्या अलग केल्या आणि तिला विचारलं की या देहामध्ये जनाबाई म्हणजे या जनाबाई याच्यामध्ये कोण, तर या देहाला जनी म्हणतात. जनी म्हणतात म्हणल्यानंतर मग तिनं साष्टांग नमस्कार करून कबीर महाराज गेले. अशा पद्धतीने जनाबाई बघण्यात चरित्र आहे. तर ज्या वेळेला नामदेव राया संघ त्या भगवंताच्या नामाचा प्रसार करण्यासाठी जनाबाई त्यांच्या संघ जायची. संघ झाल्यानंतर थोड्या दिवसानं तिला पण तसा नामदेवाच्या आतून आनंद निर्माण व्हायचा, ते एकदम उल्हास व्हायचा. तसं जनाबाईला असं वाटायला लागलं की मला पण असं काहीतरी व्हावं, म्हणून नामदेवरायाला ती म्हणाली, दादा मला पण जे तुला जे कसा आतून आनंद वाटतोय देवाचं नाव भेटल्यावर कसं तू एकदम उद्या नाचतो उद्या नाचतो तसं मला पण व्हायचं आहे. अशा पद्धतीने मग आता नामदेवरायाला कळालं की जनाबाईला आता अनुग्रह किंवा नाम घेण्याची गरज आहे. मग त्याला नामदेव जसा माऊली ज्ञानोबरायाने सोपान काकांनी मुक्ताईने खेचर स्वामीने नामदेवरायाला अशी परंपरेने अनुग्रह दिला. तोच निरोप जनाबाईंना नामदेवरायाच्या रूपाने मिळाला. तसंच आम्हाला हंस ब्रह्मात्री दत्त नारायण महाराज जळवणकर बलभीम सत्यानंद शांतामाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा रामदास बाबा सकळे बाबा येडगे बाबा यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला म्हणजे हा निरोप मिळाला. अशा पद्धतीने जनाबाईंचे गुरु नामदेवराय झाले आणि तिथून नामाचा प्रसार चालू. नामदेव कीर्तन करी पुढे देव नामदेवरावांच्या कीर्तनात पांडुरंग परमात्मा नाचत होता. तर आता नामात भगवंताच्या नामाचा प्रचार आणि प्रसार नामदेवराया संघ जनाबाई करू लागल्या. आणि बघा की भारत देशामध्ये जन्म होणे हे दुर्लभ आहे आणि भारत देशामध्ये महाराष्ट्रात जन्मणं फार दुर्मिळ आहे आणि महाराष्ट्रात संतांचा आशीर्वाद मिळणं त्याच्यापेक्षा पण दुर्लभ आहे. तर आपण सगळ्यात प्रथम म्हणजे मनुष्य जन्माला येणे फारच दुर्लभ आहे. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाणा म्हणजे हा नरदेह दुर्लभ आहे कारण हा 84 लक्ष योनीमधून फिरून फिरून हा मनुष्य जन्माला येतो. मनुष्य जन्म एक बार मिला फिर से नहीं मिलेगा, पका हुआ फल है गिर पड़ा तो फिर से नहीं जोड़ेगा. म्हणजे
मनुष्य जन्म एकदा मिळाला परत नाही मिळणार भाऊ. आणि मनुष्य जन्म अनमोल रे, इस मिट्टी में ना डोल रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे, अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म अनमोल आहे आणि एकदा मिळाला परत मिळणार नाही. मग आता मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? मनुष्य जन्माला आल्यानंतर आपल्याला करायचंय काय? जायचंय कुठे? म्हणजे आलोय कुठून? करायचंय काय आणि जायचंय कुठे? आलाशी कोठुनी सावध होय बापा, म्हणजे आलासी कोठून या जाशील कोणा ठेवा. मग आपण कोठून आलोय? तर आपण परमात्म्यामधूनच आलोय. कारण बघा माऊली सांगतात की नदीचा उगम समुद्रातच आहे. जसं समुद्रामध्ये वडवाहगळ नावाचा अग्नी आहे, त्याच्यापासून ढग बनतात. ढगाचे रूपांतर म्हणजे हवेच्या रूपाने ढग पसरले जातात, त्याच्यापासून पाऊस पडतो. पावसाचं पाणी परत त्या डोंगर काड्या कपाऱ्यातून परत नदीला येतं, नदी परत समुद्रात जाते. जशी उगम नदीतून आहे तसा नदी समुद्रातून आहे, परत त्या समुद्रामध्ये मिळायचं आहे. तसं आपल्याला आपण परमात्म्यामधून आलोय, परमात्म्यामध्येच जायचं आहे. तुम्हाला जर आता जरी नाही आलं तर कधी ना कधी परमात्म्यामध्ये विलीन व्हायचंच आहे. कारण परमात्मा आणि कसं आहे, मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर कसं शेवटची पाळी मनुष्य जन्म, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकली या वर्म फेरा पडे. म्हणजे हा शेवटची मुक्तीचा दारवंट आहे मनुष्य जन्म. मनुष्य जन्म म्हणजे एवढा म्हणजे खूप चांगला आहे. आणि मनुष्य जन्मात म्हणजे आल्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला? ही घडे देवाचे भजन, ही घडे देवाचे भजन, याची बुद्धी म्हणजे घडे देवाचे भजन आणि ज्ञान नाही कोठे. म्हणजे ह्याच देहाने आपल्याला देवाचं भजन करतात. कारण बाकीच्या योनी आहेत ना त्या सगळ्या आडव्या आहेत आणि ही एक मनुष्य योनी आहे ती उभी केलेली आहे. आणि ह्या योनीमध्ये देवानं निज ज्ञान घालून आपल्याला ही योनी तयार करून पाठवलेली आहे. तर एक मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील धारण्याचे केवळ माझे ठाई. म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबा सांगतात की ही सगळी माणसं भजनशीलच आहे. मग आपण बघा आईच्या गर्भामध्ये असताना सुद्धा आपण भजन करत असतो. तर ते आपल्याला आणि देवाला एक वचन दिलेलं असते. दिले गर्भात दिले गर्भात
वचन तुझे करीन भजन. म्हणजे कसं आहे, आपण देवाला वचन दिलेलं आहे की तुझं भजन करीन. म्हणजे भजन करीन म्हणल्यानंतर देवानं आपल्याला त्या ह्याच्यातून सोडलं. पण धरणी वावी लागता स्मरण विसरे तत्वता आणि ओम ओम रडू लागे. म्हणजे आपण विसरलो होतो. विसरलो म्हणजे काय? सरली तया फुल झाली विसरले म्हणजे आपण जर ते विसरलो तर चौऱ्याऐंशीचा फेरा परत पडणार आहे. मग ते फेरा पडणार आहे. मग आता आपल्याला जिथं तुटलंय तिथंच जोडलं पाहिजे का नाही? जिथं आपलं तुटलंय, बाबा सांगतात की दोन नोकऱ्या दर्शनी हा लाभ पद्म पद्मनाभ जोडीला. म्हणजे बघा, जसं लोखंड आहे आणि त्या लोखंड दोन तुकडे जर लोखंडाचे एकत्र करायचे असतील किंवा ते दोन चिकटवायचे असेल तर दोन्ही तुकड्यांना एकदम लालबुंद करायला लागेल. दोन्ही एकमेकाला चिकटवलं पाहिजे आणि वरनं घणाने घाव काढले पाहिजे. घाव काढल्यानंतर ते दोन्ही एकत्र होतील. म्हणजे अशा पद्धतीनं म्हणजे जिथं तुटलंय आपलं कसं आहे, पद्मनाभ म्हणजे आपल्या इथं पद्मनाभ आहे, त्या पद्मनाभाच्या जागेला म्हणजे कसं बाळाची आपण ज्या वेळेला नाळ तोडली जाते त्यावेळेला तिथून ते विसरलं जात आहे. विसरल्यानंतर ते जोडायचं काम सद्गुरू करतात. सद्गुरू वाचून सापडे न सोय, धरावे ते पाय आधी आधी, हरी प्राप्तीची उपाय धरावे ते पाय. बसता संतांचे संत संतांचे संगती कळू आले कमलापती. मग संतांच्या संगतीला बसलं तरच भगवंत आपल्याला कळणार आहे. किंवा सद्गुरूला शरण गेलं तरच. बघा की रामाला सुद्धा शरण जावं लागलं. रामगोपालचा पुत्र दशरथाचा अनंत युगाचा आत्मारा म्हणजे अनंत युगाचा जो आत्माराम आहे त्याची ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. आणि त्या रामाला सुद्धा वशिष्ठ मुलींना शरण जावं लागलं. परत कृष्णाला सांदीपनी ऋषींना शरण जावं लागलं. माऊली ज्ञानोबरायांना निवृत्तीदादांना शरण जावं लागलं. म्हणजे ज्ञानदेव जिने नामेविन व्यर्थ रामकृष्ण पंथी कमीयला. म्हणजे की राम आणि कृष्ण ज्या मार्गाने गेले, माऊली ज्ञानोबराय म्हणतात हरिपाठामध्ये की राम कृष्ण ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने बाबांना जावा. मार्ग दारून गेले
किंवा कृष्ण आणि रामाच्या ज्या मार्गाने गेले तर आपल्याला म्हणजे मार्ग सोपा आहे. त्याला राज्यभार चाले यायचा म्हणजे आपण त्या मार्गाने गेलो तर महामार्ग म्हणजे मार्ग सोपा आहे. मग आता गुरु आपल्याला काय करतात बघा, म्हणजे बसता संतांच्या एक घागर असते, घागरीमध्ये पाणी आहे आणि घागरीच्या वरती प्लेट आहे आणि त्या घागरीमध्ये घरातील सर्व मंडळी पाणी पितात आणि ती प्लेट बिचारी त्या घागरीच्या पाण्याचं राखण करत असते. ती प्लेट नाराज असते. त्या घागरीला विचारते, बाई मला तहान लागले खूप, मला पाणी प्यायचं आहे, तर मला पाणी कसं मिळेल? तर घागर काय म्हणते, अगं तू माझ्या डोक्यावर बसले, तुला माझ्या बुडाची यावं लागेल, त्यावेळेला तुला ते पाणी मिळेल. भक्ता संतांच्या संगती ऐश्वर ममद दावी नारायणा, ऐश्वर ममद दावी नारायणा, ऐश्वर ममद दावी नारायणा, दावी नारायणा, ऐश्वर ममद अंतरिच्या पुरा अंतरिच्या पुरा अंतरिच्या पुरा अंतरिच्या पुरा दावी नारायणा, ऐश्वर ममद दावी नारायणा, ऐश्वर ममद दावी नारायणा, ऐश्वर ममद दावी नारायणा, अंतरिच्या पुरा अंतरिच्या पुरा ऐसे वर्म मज दावी नारायण अंतरीचा पुन्हा प्रभुतोनी, म्हणजे ते वर्म भगवंता गाव मला ते आपल्या पुन्हा ती घागर त्या प्लेटीला घागरीच्या बुडाला यावं लागेल. मग जसं संतांच्या चरणाजवळ आपल्याला त्याशिवाय आपल्याला हरी प्राप्तच होणार नाही. तुम्ही नम्र झाला नम्र झाला नम्र झाल्याशिवाय आपल्याला देव कळणार नाही. कारण जर गर्वाने गेलो तर काय मिळणार नाही. बाबा एक दृष्टांत सांगतात, बैलगाडी असते आणि एक सर्वाने
सुंदर प्रमाण दिलेलं आहे. तर गर्वाने वागल्यानंतर आपल्याला देव कधीच भेटणार नाही. बाबा एक श्रोतान सांगतात की बैलगाडी आहे, शेतकरी घेऊन चाललेला आहे आणि त्या बैलगाडीच्या खाली एक कुत्रा आहे आणि ते कुत्रा ते बैलगाडी चालत असते, बैल ओढत असतात, पण ते खाली कुत्रा असते ना, त्याला वाटतं मीच बैलगाडी ओढतो, म्हणजे त्याला अहंकार झालेला असतो की ही बैलगाडी मीच ओढतोय. तसा आपल्या देहामध्ये परमात्मा आहे, तो सगळं करतो आणि आपल्याला वाटतं की मीच सगळं करतो. अहंकारी नाडीला तुका म्हणे वाया गेला, म्हणजे अहंकाराने वाया जाणार आणि अहंकार ज्याचा गेला तो देवच झाला, म्हणजे ज्याचा अहंकार गेला तो देव झाला. बघा म्हणजे आता सद्गुरूला शरण गेल्यानंतर मग आता आपल्याला अभंगाच्या पहिल्या चरणाला देव आहे, देव आहे, आहे. मग आपल्या हृदयामधला देव बोलतो, एरवी सर्वांच्या हृदय देशी ही अमुक आहे ऐशी, ती वस्तू ती बुद्धी सुरे हरनिशी, ती वस्तू गाणी. माऊली जानोबा सांगतात की आपल्या हृदयामध्ये देव आहे, ती वस्तू म्हणजे देव आहे. आता हृदयामध्ये रामू सर्व सुखाचा आरामू, का भ्रांताची कामू विषयावरी. म्हणजे आपल्या हृदयामध्ये देव आहे, त्या देवाची ओळख करून घेतली पाहिजे. पण तो देव कसा आहे, आपला देव कसा आहे बघा, की वाराप्रमाणे देव बदली होतो. सोमवारी वेगळा देव गणपती, सोमवारी शंकर, मंगळवारी गणपती, बुधवारी विठ्ठल, गुरुवारी दत्तात्रय, शुक्रवारी देवी, शनिवारी मारुती, रविवारी कुलस्वामी. अशा पद्धतीने देव जर वाराला बदली होतो. तसं वेळ लागला असा वेळ लागला देव भक्त्यालाच म्हणतात. आपण काय करतो बघा, तांब्या पितळेच्या मूर्त्या असतात त्याला देव म्हणतो, मंदिरामध्ये मूर्त्या दगडाची मूर्ती आहे त्याला देव म्हणतो. पण त्या मूर्तीकडे जाऊन काय करायचं, ते प्रतीक आहे आपल्याला. दगडाची काय करची सेवा, दगडाची काय करची सेवा,
इतकं सेवा करून आपल्याला मिळणार काय? कारण काहीच मिळणार नाही. आपल्याला हृदयातला देव शोधायचा आहे. मग तर देव आहे केवढा? काय गगन जैसे कौनो गगनाची असे सहज गगनल्या वेगळा दिसे एरवी गगन देशितो म्हणजे आकाशापेक्षा पण आपला देव मोठा आहे. अनु रेणुया पोकळा तुका आकाशा तुका आकाश एवढा म्हणजे कारण महाराज आकाश एवढायचं. मग आपण केवढे आहे? आकाश एवढेच आहे. मला म्हणतात की तुमच्या नाकातील श्वास तुमच्या एवढा का जगभर? तर जगभर. तुमच्या नाकातील प्रकाश तुमच्या एवढा का जगभर? तर जगभर. तुमच्या नाकातील आकाश तुमच्या एवढं का जगभर? जगभर. मग तुमचा देव केवढा? जगभर. माऊली माऊली आणि ज्ञानोबराय म्हणतात की ज्ञानदेवा प्रमाण देवी ज्ञान गगनाहुनी वार नाम आहे गगनाहुनी वार ज्ञानदेवा आधीमधीचे आपण देवाच्याही आधीचे आम्हाला कळून घ्या. कारण देवाच्या पण आपण अगोदर आधीचे आहे. गगनाहून वाढ आहे आणि तो आपल्या जवळच आहे. बघा देवाची काहीतरी प्रचिती असावी की नाही. बाबा नेहमी उत्साह देतात की कांदा कापल्यानंतर काहींच्या डोळ्यातून पाणी येते. मग
कळाल्यानंतर जेव्हा देवाचं नाम घेतल्यानंतर काय आपल्याला अनुभव यावा का नाही? जर अनुभव येत नसेल तर मग आपण कुठेतरी आपण चुकलेलो आहोत ते दुरुस्त करून घ्या. कारण चांगलं आपल्या डोळ्यातून पाणी येतच आहे. तसं देवाचं नाम घेतल्यानंतर अनुभव येतो. कंठी प्रेमासाठी म्हणजे देवाचा अनुभव आला पाहिजे. बघा आपला कारण आपल्या ह्याच्यामध्ये नाम पहिल्यांदा अनुभव केल्यानंतर ज्या अवस्था होता त्या अवस्था झाल्यानंतर हे जे प्रकार आहेत कंठी प्रेम लाटे नही निरोलोके हृदय प्रलोके हे झालंच पाहिजे. पंढरी कळून घ्या. काय ही पंढरी आत्मा तो विठ्ठल नाम तो केवळ पांडुरंग. म्हणजे आपली ही देह पंढरी आणि आतमध्ये पांडुरंग परमात्मा नांदत असतो आणि ते कळून घ्या पहिल्या. नंतर मग पंढरीच्या वाऱ्या करा, आनंदी करा, सगळे सर्व कीर्तन जावा. कळून घेतल्यानंतर मग देवाचा अनुभव आलाच पाहिजे. कारण सद्गुरूला एवढा कळवळा असतोय. कारण बाबांचं आईच्या भूमिकेत आहे. बाबा आईसारखं, बाबांचं हृदय आईसारखं आहे. आज एवढ्या त्रासातून साताऱ्यावरून माझ्यासाठी आले. कारण बघा हे आईचं हृदय आहे. सद्गुरूला येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा जीवन आईच्या भूमिकेमध्ये म्हणजे आईचं हृदय ते लेकराचं काय वाईट कधीच चांगलं वाटत नाही.
त्याचं हितच वाचव. आपलं लेकरू ह्याच्यातून सुटलं पाहिजे. ह्या गटाला खाते त्या जन्ममरणाच्या गटाला सुटलं पाहिजे. हे आईलाच कळवळा त्याचा जास्त. लेकुराचे हित वाहे माऊली, वाहे माऊली, वाहे लेकराचे हित वाहे माऊलीचे चित्तवायची कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणजे लाभाविन प्रीती म्हणजे प्रीती करतो. म्हणजे बघा असं संपूर्ण हृदय असते. त्या हृदयामध्ये म्हणजे आपल्याला आता देवाचं नाम घेतल्यानंतर देवाच्या म्हणजे अवस्था झाली पाहिजे की परिणाम झालाच पाहिजे. कारण कसं आहे त्याशिवाय आपल्याला देव कळणारच नाही. आणि देव नटलेला आहे कसा अभंगाच्या देव नटला नाना परी, हृदयातला देव कळल्यानंतर आपल्याला म्हणजे तो कसा नटलेला आहे की अनंत रूपे अनंत वेशे, अनंत रूपे अनंत वेशे,
हरिरूप प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती हे अर्जुनाचे तुगला भक्ती देव जे जे सृष्टीचे ते ते हरिरूप म्हणजे तुम्ही सगळ्या भगवंताच्या मूर्ती आहात. अर्जुना मी जसे त्याचा कोण ठाव असेल कधी या प्राण्याचे देव कसे ओळख घेऊन म्हणजे मी नाही अशी एक कल्पना सुद्धा जागा नाही असे म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितले आहे की मी नाही असं विठ्ठल जळी तळी भरला 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 विठ्ठल जळी तळी विठ्ठल जळीस तळी भरला मृता भाव नाही उरला भरला लाट हरी दिसे म्हणजे सर्व ठिकाणी बघा एक दृष्टांत सांगतो. एकदा म्हणजे एकनाथ महाराज 12 ज्योतिर्लिंगाचं म्हणजे तीर्थयात्रेला गेले. 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जाऊन प्रत्येक त्या ज्योतिर्लिंगात म्हणजे ते पाणी घेऊन आलेले असतात आणि पाणी घेऊन प्रत्येक ज्योतिर्लिंगावरून पाणी घेऊन आल्यानंतर घरी येतात. म्हणजे रस्त्याने येत असताना त्यांना एक गाढव पाण्याने व्याकुळ झालेलं दिसतं. बरेच माणसं पाणी घेऊन जातात तर त्या गाढवाला कोण पाणी पाजत नाही. पण एकनाथ महाराजांना त्या गाढवात म्हणजे जो 12 ज्योतिर्लिंगाचं पाणी गंगेचं तीर्थ असते ते म्हणजे घरामध्ये आणून त्याची पूजा वगैरे करायची असते. पण त्यांनी ते ज्योतिर्लिंगाचं पाणी त्या गाढवाला पाजलं. म्हणजे एकनाथ महाराजांना त्या गाढवामध्ये सुद्धा देव दिसला. म्हणजे देव नाही असं छोटी म्हणजे थोडी सुद्धा जागा नाही. बघा अजून एक वृत्तांत असा आहे की नीतू मांडके हृदय स्पेशलिस्ट डॉक्टर मुंबईमध्ये आहेत. म्हणजे मुंबईमध्ये ते म्हणजे खूप नामांकित डॉक्टर आहेत. हृदयाचं ऑपरेशन करतात. म्हणजे त्यांचं नाव पण खूप मोठं असते. मग त्यांना केंद्र सरकारने पुरस्कार देण्याचं ठरवलं की त्यांचं नाव प्रसिद्ध असल्यामुळे त्यांना पुरस्कार देण्याचं ठरवलं. मग नीतू मांडकेंना निरोप पाठवला की तुम्हाला पुरस्कार देण्यात येत आहे, तुम्ही दिल्लीला या. मग नीतू मांडके विमानाचं तिकीट काढलं आणि दिल्लीला जायला निघाले. पण अपरिहार्य कारणामुळे ते विमान वातावरणातील खराबी असल्यामुळे ते विमान कॅन्सल झालं. मग घरी आले. घरी आल्यानंतर ड्रायव्हरला सांगितलं की बाबा आता आपल्याला आपल्या गाडीने प्रवास करावा लागेल. प्रवास करत असताना की गुजरात मध्य प्रदेश गेल्यानंतर पुन्हा UP उत्तर प्रदेश लागल्यानंतर असा सोसाट्याचा खूप मोठा पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर झाडे कोंबळून पडली आणि आता पुढे जाण्याचा रस्ता बंद झाला. खूप मोठा पाऊस पडल्यामुळे नंतर एक मोटरसायकलवाला आला. मोटरसायकलवाल्याने नंतर त्या मोटरसायकलवर बसून पुढे गेले. पण खूपच जास्त पाऊस पडल्यामुळे दिल्लीच्या जवळपास गेल्यानंतर त्यांना पुढे काही जाताच येत नाही. जाता येत नंतर मोटरसायकलवाल्याला सांगितलं, भाऊ आता मला इथंच थांबव, पुढे जाणं योग्य वाटत नाही. मग मला कुठं घर दिसलं तर तिथं थांबव. थांबवल्यानंतर मग एक बाजूला एक झोपडी होती. त्या झोपडीमध्ये झोपडी दिसल्यानंतर थांबवले. थांबवल्यानंतर मग त्या झोपडीचा दरवाजा नीतू मांडकेने वाजवला. वाजवल्यानंतर एक ताई झोपडीचा दरवाजा ताईने उघडला. उघडल्यानंतर त्यांना भाऊ जास्त पाऊस पडतो आणि मला असा तर पुढे जायला होतो पण प्रवास पुढचा आता होणं शक्य नाही. मला थोडा एक रात्र अकरा मिळेल का तर हा म्हणजे अकरा मिळेल. चहा ठेवला. चहा ठेवल्यानंतर म्हणजे आता भाऊ जरा चहा प्या नंतर थोड्या वेळ जेवण करते.
जेवण करताना त्या होळीमध्ये तिचा मुलगा असतो आणि तो सारखा रडत असतो आणि एक ठोका त्या मुलाला देते आणि इकडे जेवण करत असते. शेवटी डॉक्टरांना राहवलं नाही आणि त्यांनी विचारलं, ताई एक तर जेवण तरी करायचं सोडून त्या बाळाला तरी घे. तर डॉक्टर म्हणजे दादा की हे मुलगा असा राहणार नाही, कारण तो जरी जवळ घेतला तरी राहणार नाही, कारण त्याला हृदयाचा मोठा प्रॉब्लेम आहे. त्याचं हृदयाचं ऑपरेशन करायचं आहे आणि आमच्याकडे माझ्याकडे सोनं चांदी म्हणजे दागिने होते ते सर्व विकले. माझ्या नवऱ्याचा जो पगार येतो तो सर्व या दवाखान्यामध्ये जातो आणि आम्ही ज्या डॉक्टरकडे गेलो होतो त्या डॉक्टरने पण सांगितलं की मुंबईमध्ये नितू मांडके म्हणून हृदय स्पेशालिस्ट आहे, त्यांच्याकडे तू जा. म्हणून मी फक्त देवाला एकच म्हणते की माझी आणि नितू मांडकेची ओळख म्हणजे भेट करून दे. आणि नितू मांडके कधीच देवाला मानत नव्हता, ते फक्त कर्माला मानत होते. आणि त्यावेळेला त्यांना कळालं की देव सर्व ठिकाणी आहे. त्यांनी त्या बाळामध्ये देव बघवला आणि त्याच्यावर भक्ती केल्यामुळे त्या देवाचं म्हणजे नितू मांडके रूपे देवाचं त्यांना दर्शन झालं. तेव्हा डॉक्टरने पुढला प्रवास रद्द केला आणि ते मुलाला घेऊन मुंबईला आले आणि ऑपरेशन केलं. म्हणजे देव नटला नानापरी भरून मुलाचे राहिले. देव नाही असं कुठलीच जागाच नाही. आहे देव म्हणजे बळकट भाव धरला पाहिजे. म्हणजे तो भाव म्हणजे मी देव हे घालवलं पाहिजे आणि मी देव आहे त्या भूमिकेवर राहिले पाहिजे. आणि हा बळकट भाव धरल्यानंतर आपल्याला देव नटलेला सर्व ठिकाणी तो दिसणार. आणि मग देव नटलेल्या भक्तासाठी म्हणजे जसं देवाला पण भक्ताला देवाचा वेळ लागतो. झाले वेळ झाले
झाली भेडी यांचा गावा गेले आम्हा पुसू नका काय आम्ही मानत म्हणजे देवाचं भेड लागलं पाहिजे त्या नामाचं भेड लागलं पाहिजे भक्तासाठी प्रगटतो कसा की बघा भक्त प्रसादासाठी भक्त प्रल्हाद एक कायम नारायण नारायण म्हणत असतो उपजताच ज्ञानी म्हणजे ते कसं आहे ज्या वेळेला त्याचे वडील हिरण्यकश्यप की त्यांनी ब्रह्मदेवाची घोर तपस्या केल्यानंतर त्यांना वर मिळतो की माझं मरण ना दिवसा ना रात्री ना आत ना बाहेर ना स्त्रिया ना शस्त्राने ना अस्त्राने त्या ना स्त्रीनं ना पुरुषाच्या हातून अशा पद्धतीने मला जेव्हा मरण दे ब्रह्मदेव तथास्तु म्हणतात ब्रह्मदेव तथास्तु म्हटल्यानंतर मग हा भाई काय आता मला त्याच्यात मरण नाही मी सगळ्यात मोठा मी देवापेक्षा पण मोठा म्हणून आता उन्मोद झालेला असेल तो दुसरं कुणाचं देवाचं भजन करू नका माझंच नाव घ्या अशा पद्धतीने म्हणलं पण त्याचा भक्त प्रल्हाद आहे तो ज्या वेळेला त्याच्या आईच्या गर्भात असताना त्या नारद मुनींनी त्यांना अनुग्रह केलेला असतो त्याच्या आईला आणि ते नाम गर्भामध्येच ऐकलेलं असते आणि गर्भात ऐकल्यानंतर तो आतूनच नारायण नारायण म्हणत म्हणजे झाल्यानंतर देवाचं एक सारखं भजन मग तो नारायण म्हणायचं थांबणार आणि हिरण्यकश्यपला काय म्हणावं वाटायचं की त्यांना नारायण म्हणायचं मग त्याला भरपूर अनेक वेळा खूप त्रास दिला तेलाच्या कडेकडे टाकलं तेलाच्या कडे टाकल्यानंतर खांबाला बांधून ठेवलं पण कड्यावरून ढकलून दिलं अशा पद्धतीने त्याचा खूप त्रास दिल्यानंतर शेवटी हिरण्यकश्यप पुरा वैतागल्यानंतर मग त्याला प्रश्न एक विचारला की तुझा देव या खांबामध्ये आहे का तर म्हणला हा खांबामध्ये आहे खांबावरी दात माढीले दुर्जनी आणि त्या आतून नरसिंह अवतार निर्माण झाला आणि नरसिंह अवतार निर्माण होऊन त्याला नाक्याने मोकळा फोडून त्या हिरण्यकश्यपूचा वध करण्यात आला अशा पद्धतीने भक्तासाठी आणि एक दुसरा दृष्टांत आहे बघा की 5 पांडव ज्या वेळेला द्रौपदी वस्त्रहरण होत असतं आणि द्रौपदी वस्त्रहरण होत असताना 5 नवऱ्यांना आपल्या भीष्माचार्य सगळ्यांना विनंती केली जाते की माझे थांबवा तर ते कोण थांबवायला तयार नाही कारण हे पहिलेच गुरपटलेले असतात आणि शेवटी आता काय करायचं मग तिनं भगवंताचा धावा केला म्हणजे
जायचा धावा केला नव्हता. ज्या वेळेला ती थोडासा लाजेनं पकडलेला होता, तो ज्या वेळेला सोडला त्याप्रमाणे लगेच भगवंत तिथे प्रगट झाले आणि स्वतः साडीच झाले. म्हणजे साडी होऊन तिला पूर्ण वस्त्र पुरवलं. भक्तासाठी प्रगटला भारत भक्तासाठी भक्तासाठी प्रगटला भारत जयाचा वाहिला. म्हणजे भक्तासाठी तो प्रगट होतो आणि त्याचा भार तो सर्व त्याच्या प्रेमानं देवाचं पूजन देवा रे हृदय मंदिरी शोधली पाहे. देव नटला नानापुरी करुणी उरला चराचरी. भक्तासाठी प्रगटला भारतयाचा वाहिला. देव नटला नानापुरी करुणी उरला चराचरी. जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जगदेटी. भक्त सांगायची भक्तासाठी वेडा कसा होतो जगदेटी. वृत्तांत असा आहे की गोरा कुंभार एक प्रसिद्ध मडके बनवणारा गोरा कुंभार, त्यांचा मडक्याचा धंदा होता. मडक्याचा धंदा असताना त्यांचा पांडुरंग परमात्मा त्यांना गोरा कुंभाराला भेटण्याची इच्छा झाली, त्यांच्या घरी काम करण्याची इच्छा झाली. मग तो पांडुरंग परमात्मा गोरा कुंभाराच्या गावी जायला निघाले. गावी जायला निघाल्यानंतर रुक्मिणी माता म्हणजे देवा निघाला होते, तर तू माझ्याबरोबर येऊ नको, मी माती व्हायला निघाले भक्ताच्या घरी. तर नाही, मी पण येणार.
मग तिथे तुला काम करावं लागेल म्हटले ठीक आहे तुम्ही करत असेल तर मी पण करतो. मग ते रावळातून बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर लगेच त्यांचं वाहन समोर होते. मग वाहन समोर आल्यानंतर ते म्हणजे जेव्हा तुम्ही असे चालत तिथे निघाला मी तर वाहन आहे आणि बसा तुम्ही घेऊन जातो तुम्हाला पाहिजे तिकडे. तर नाही म्हणजे तुला माझ्याबरोबर राहायचं असेल तर गाढव व्हावं लागेल. मग गरुड गाढव झाले आणि ते स्वारी सगळी गोरा कुंभाराच्या गावी गेली. गोरा कुंभाराच्या गावी गेल्यानंतर तिथे गोरा कुंभाराच्या गावामध्ये जाऊन विचारलं की गोरोबा काका इकडे कुठे राहतात. तर त्यांनी सांगितलं की गोरोबा काका इथे राहतात. मग त्यांच्याकडे आम्ही पंढरीवरून आलो. आमच्याकडे भरपूर दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळ पडलेला आहे म्हटल्यानंतर आम्हाला काही काम मिळेल का. तर त्यांनी सांगितलं तिथं घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं काम मिळेल पण माती वाहायचं काम आहे आणि ते तुम्ही करणार असेल तर करा. मग ते रुक्मिणी माता आणि ते गाढव गोरोबा काकांच्या घरी माती वाहू लागली. म्हणजे कसा देव वेडा होतो बघा भक्तासाठी. म्हणजे आपली सर्व कारणे देव वेडावला. आणि अशा पद्धतीने बघा आता आपल्या बाबाचं थोडं ज्या वेळेला आपल्या श्रीपाद बाबांना राष्ट्र संत म्हणून पदवी मिळाली त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि तिथे गेलो होतो ज्या वेळेला बाबांना जो पुरस्कार मिळाला आणि त्याच्या चिरंजीवाच्या हातीमध्ये ते बक्षीस देण्यात आलं आणि ज्या वेळेला तो गजर झाला की राष्ट्र म्हणजे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. म्हणजे एक स्वतःला डबड म्हणणार आहे राष्ट्रसंत होऊ शकतो. त्या राष्ट्रसंतांची आपण पिल्लं आहोत किंवा राजहंसाची आपण पिल्लं आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तेच इथं कार्य चालू आहे आणि ते श्रीपाद बाबा गडगे बाबाच्या रूपातून इथं आहे. हे श्रीपाद बाबाचं कार्य आहे. हे दोन बघा माऊलीने 4 पायाचा रेडा बोलवला तसाच हा 2 पायाचा रेडा गडगे बाबांनी बोलवून घेतलं. म्हणजे कसं आहे चालुक्य म्हणजे बोलत असेल शिकविता वेगळाची म्हणजे वेगळाच कोणतरी असतो आणि तो सर्व करून घेत असतो. म्हणजे कधी पाहिलं नव्हतं मी स्वप्नात, कधी पाहिलं नव्हतं मी स्वप्नात, असे सद्गुरु आले जीवनात, असे सद्गुरु आले जीवनात, असे सद्गुरु आले जीवनात. गुजरातला गेले कारण आपण त्या रिझर्व्ह बँकेमध्ये जर
गेलो मुंबईच्या झटकेमध्ये किंवा त्या गुजरातच्या मेन ब्रँचला तर तिथे सांगितलं जाते भाऊ तुझा व्यवहार इथे होणार नाही, स्थानिक शाखेत जातो. तुला जर पैसे काढ घाल करायचं असेल तर स्थानिक शाखेमध्ये गेलं पाहिजे. जर आपल्याला जर बँकेमध्ये अशा प्रकारे व्यवहार असेल तर आपल्याला पण जिथं परमार्थामध्ये पण जिथं आपल्याला सत्संग आहे तिथं सत्संगाला गेलं पाहिजे, सत्संग केला पाहिजे. आणि आपल्या सत्संगाला म्हणजे बँकेचं जर असेल तिथं व्यवहार होत नसेल आणि स्थानिक इथं यावं लागत असेल तर परमार्थामध्ये पण तसंच आहे. आपल्याला सत्संगाशिवाय आणि सत्संगाशिवाय भाऊ कळणारच नाही. आणि सत्संग नसेल तर काहीच म्हणजे काहीच कळणार नाही. कारण मी माझा एक मित्र आहे त्याला पण आपल्या संप्रदायातून अनुग्रह आहे पण त्याला वर्षातून एकदा गुरुचं दर्शन होतं. आपल्याला दररोज गुरुचं दर्शन येतं होतं. बाबांच्या रूपात सद्गुरू म्हणजे बाबाच सद्गुरू आहे अशा पद्धतीने. कारण जे काय करतात ते सद्गुरूचं कार्य आहे, भगवंताचं कार्य आहे. आणि त्या पद्धतीनं इथं जे साधारण ते सगळं बाबांचंच आहे. माऊली झालेली सेवा मंडळीची भांडवल परमात्मा पांडुरंग परमात्मा संत श्रीपाद बाबा रामदास बाबा सुखदेव बाबा येडगे बाबा यांच्या चरणावर तुम्हा संत श्री चरणावर अर्पण करून सेवेला पूर्ण विराम.